अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, जेने पिडा वारे. तुम्ही करा. पत्य नाम विठोबाचे अनेक वाचे नशिबे, भवरोगायशे जाय अनेक काय शुल्लके. पत्य नाम विठोबाचे अनेक वाचे नशिबे, तुका म्हणे नोहे बाधा, तुका म्हणे नोहे बाधा अनेक कदा भूतांची. पत्य नाम विठोबाचे अनेक वाचे नशिबे, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, जेने पिडा वारेल. पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नशिबी. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय सेवेला घेतलेल्या भंगातून मनुष्य जीवाला दुःख प्राप्तीचा निवृत्तीचा उपाय अभंगातून प्रकट करतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा नामोत्सव संत शिरोमणी नामदेव महाराज, शिंपी समाज, श्री विठ्ठल मंदिर, ग्रामस्थ भाविक या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील ही आजची सेवा आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय मनुष्य जीवाला जीवाची अवस्था पाहून काही साधनाचा विचार प्रकट करतात. बरं का, मनुष्याचा जन्म आम्हा तुम्हाला प्राप्त झालेला आहे, पण ज्यार्थी जन्माला आलो त्यार्थी आपल्या वाट्याला दुःख आलेलं आहे. बरं का, नियम आहे. जन्म प्राप्त झाला त्यार्थी दुःख आहे. मग जन्माला आलो त्यार्थी दुःख आहे. आपण जन्माला येताना दुःख घेऊन आलो, जीवन जगत असताना ते दुःख राहणारच आहे. जीवनाचा शेवट होत असताना दुःख ठेवून जावं का घेऊन जावं, तर निवृत्त करायचं आहे. बरं का आपल्याला. पण जन्माला येणं या शब्दाचाच अर्थ दुःख आहे. बरं का, जन्माला येणं म्हणजेच दुःख आहे आणि मरणं म्हणजेच दुःख आहे. आपल्याला जन्मही नको आहे आणि आपल्याला मरणही नको आहे. हे फार मोठं दुःख आहे आणि या दुःखाची निवृत्ती व्हावी अशी सकल जीवांची अपेक्षा आहे. बरं, अपेक्षा आहे. किंबहुना साधू संतांनी वर्णन केलंय, जेवढे जीव म्हणून जन्माला आले हे सर्व जीव दुःखी आहेत, ना मृगे आहेत. आणि दोनच वैद्य आहेत, एक देव आणि संत. हे दोनच वैद्य आहेत. बरं का, रोग जीवाला झालेला आहे आणि त्याचे निवारक संत आहेत. बरं, सकल जीवाला अगदी मराठी सांगायचं म्हणजे अ पासून ह पर्यंत. बरं का, अ पासून ह पर्यंत हे मराठी आहे. बरं का, पण कळत नाही लोकांना. लोकांना वाटतं ए टू झेड हे मराठी वाटतं. बरं का, मराठी प्रत्यार आहे अ पासून ह पर्यंत, पण कोणाला कळत नाही. ए टू झेड म्हटले लोक म्हणतात असं मराठी सांगा ना म्हणतात. अरे ते इंग्रजी आहे.
हा जेवढे म्हणून भूतलावरती जीव जन्माला आलेत, हा त्या प्रत्येकाच्या माग दुःख आहे. प्रत्येकाच्या माग दुःख आहे बरं. प्रत्येक जीवाच्या माग दुःख आहे. त्या दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे. ते दुःख निवृत्त करण्याकरता काही महाभाग प्रवृत्त आहेत बरं. पहिल्यांदा दुःख दुःख कळावं आणि दुःख कळाल्यानंतर त्याच्या निवृत्तीचा प्रयत्न करावा. आज अशी अवस्था आहे, आपल्याला दुःख आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नाही बरं. दुःख आहे लोकांना पहिल्यांदा कळतच नाही. मराठीत म्हण आहे, येडीला सासरी सारखंच आणि माहेरी सारखंच बरं. आज आम्ही तुम्ही संसारामध्ये राहतो, त्या संसारामध्ये सुख आहे का दुःख आहे हो? नक्की हो. मग दुःख आहे पण कोणी सोडला आहे? नाही ना. संतांनी लिहिलंय, संसार दुःख मूळ चौकडी इंग, विश्रांती नाही कोटी रात्रंदिवस तम. हा, त्या संसाराचं स्वरूप वर्णन केले. दुःख रूप आहे, दुःख रूप आहे. खरंच कळाले का? खरंच कळालेलं नाही आहे, लक्षात ठेवा. आणि खरंच जर कळालं असतं तर तुकोबारांनी असं म्हटलं नसतं जीवाला, अरे बाबा, ज्या सुखाकरता जीवनामध्ये तू प्रयत्न करतोस, त्या सुखाच्या मग किती दुःख आहे तुला याची जाणीव आहे का? धरी धरी आठवण मानी संतांचे वचन, सुख पाता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, सुख पाता जवा पाडे, सुख पाता जवा पाडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वता एवढे, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण, दुःख पाता जवा पाडे, दुःख पर्वताये वडे, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण, सुख पाहता जवा पाडी, दुःख पर्वता एवढी, धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. तुकोबारा म्हणतात खरंच दुःख आहे बरं, खरंच दुःख आहे. पण ते दुःख आहे, ते दुःख निवृत्त करण्याकरता आपण प्रवृत्त झालं पाहिजे. दुःख आहे, आम्ही तुम्ही जीवनामध्ये भोगण्याचा सतत भोगतो आहोत. निवृत्त व्हावं असंही आपल्याला इच्छा आहे. फक्त अडचण एवढीच आहे, कशाने निवृत्त होतंय मात्र आपल्याला माहिती नाही बरं का. कशाने निवृत्त होतं हे माहिती नाही. आज माणसं जीवनामध्ये प्रयत्न करतात, दुःख निवृत्ती करता काय काय करत नाही तो. फार माणसं प्रयत्न करतात दुःखाच्या निवृत्ती करता, पण दुःखाच्या निवृत्ती करता प्रयत्न करून एकही प्रयत्न सफल झालेला नाहीये.
का झालेला नाही? ज्या रोगाचं निदान लागल्यानंतर त्या रोगाविषयी उपचार काय हे निश्चयानं कळलं पाहिजे बरं का. म्हणून तर व्यवहारामध्ये प्रत्येक रोगावरचा तज्ञ वेगळा वेगळा आहे बरं. पेशंट जर डॉक्टरकडे गेला, त्याचं निदान जर योग्य लागलं तर बरा होतो, नाहीतर डॉक्टरला जर निदान नाही लागलं तर याचं सगळं संपतंय. पण रोग्याचा रोग काय निवृत्त होत नाही बरं का. रोग काय निवृत्त होत नाही, याला कारण काय? निदान लागावं लागतं. डॉक्टरला सुद्धा लागत नाही, डॉक्टरला सुद्धा निदान लागत नाही. तुम्ही प्रयोग करून बघा. डॉक्टर काय करतो? प्रयोग करतो, प्रयोग. आणि प्रत्येक वेळी प्रयोग करून ह्या गोळीने जर हा रोग नाही बरा झाला तर तो सांगतोय गोळ्या बदलून बघा, गोळ्या बदलून बघा. त्या गोळ्या बदलून जर नाही बरा झाला तर आणखी बदलून बघा. मेडिकल वाल्यांना विचारा, म्हणजे माहिती आहे तुम्हाला. म्हणजे डॉक्टर एखाद्या रोग्यावरती प्रयोग करतोय, लक्षात ठेवा. एखाद्या रोग्यावरती प्रयोग करतोय, रोग्यावरती प्रयोग करता 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 रोगी दगावण्याची दाट शक्यता आहे बरं. म्हणून तो लिहून घेतोय. आम्ही याला जबाबदार नाही बरं का. आम्ही जबाबदार नाहीये. आम्ही महाराजांना ऍडमिट केलं, ते डॉक्टर दिवसभर लिहून घेत होते. काय झालं तर आम्ही जबाबदार. आमच्या त्या पुतण्याने मला वाटतंय 50 सह्या केल्या असतील कागदावरती. का रिक्स आहे, ऑपरेशन झाले तर यशस्वी होतील, नाहीतर दगावतील. दगावल्यानंतर कोणी मोर्चा काढू नये. डॉक्टर लिहून घेतोय. मला त्यातला मुद्दा सांगायचा, डॉक्टरचा रोग्यावरती प्रयोग असतोय. डॉक्टरला रोगाचं निदान पूर्ण लागलेलं नसतंय. त्या डॉक्टर पैकी संतांचं जीवन नाही बरं का. संतांनी जे समाजाला सांगितलं, बाबांनो आपल्या जीवनामध्ये जे आपल्याला दुःख झालेलं आहे त्या दुःखावरती मी तुम्हाला उपाय सांगणार आहे, आणि तो निश्चयाने सांगणार आहे. करून बघा, जमलं तर जमलं, झालं तर झालं. नाही असं काही तुम्हाला मी त्याच्यावर तो उपाय सांगणार आहे. त्या उपायाचं तुम्ही जर अनुष्ठान केलं, तो उपाय जर जीवनामध्ये तुम्ही केला तर तुमच्या जीवनातला रोग जाणारच, रोग जाणारच बरं का. म्हणजे एखाद्या दुःखावरती उपाय सांगत असताना त्या सांगण्याच्या माग सांगणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये निश्चय पाहिजे बरं का. आणि संत निश्चयाने समाजाला सांगतायत, अमुक करून बघा, ते तमुक करून बघा असं सांगितलं नाही. प्रत्येक गोष्टी करता त्यांनी उपाय सांगितला. तुम्ही गुंतलाय ना, मग गुंतलाय तर तुम्हाला काय करावं लागेल? मायेमध्ये गुंतलाय ना, मग मायेमध्ये गुंतलेल्या जीवानी काय केलं पाहिजे? तुकोबारांनी तुम्हाला एक करावं लागेल, हरी हरी तुम्ही मनारे सकळ, हरी हरी तुम्ही मनारे सकळ, हे माया जाळ तुटविल, हरी मनारे आणि कनका भाई गबाळाचे भारी, आणि कनका आणि
नका नका तेने माया जाळ तुटईल करून बघा म्हणून सांगितलेलं नाही, हे यानं होईलच, हे यानं होईलच. हा बघा तुम्ही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करा म्हणजे लक्षात येईल. तुकोबारांना विचारलं, महाराज आम्हाला सुख पाहिजे, मग काय करा? लग्न करा सांगितलं. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुखा लागी करशीत मग, तरी तू जा एक सासूरवाडीशी. प्रमाण देण्याचं कारण निश्चयानं सांगतात बर का. या जगाच्या पाठीवरती निश्चयानं सांगणार जीवन म्हणजे फक्त संतच. इतर ठिकाणी आपण फसू, इतर ठिकाणी लबाडी होईल, पण संत मात्र समाजाला कधीही फसवणार नाही. का नाही हो? त्याचं एकच कारण, संतांच्या अंतःकरणामध्ये स्वार्थ नाहीये. संतांच्या अंतःकरणामध्ये स्वार्थ नाहीये. आम्ही सुद्धा लोकांना फसवतोय, तारीख एकीकडे येतोय आणि जातोय दुसरीकडे. कीर्तनकारांचं बरं का, एका गावाला घ्यायची तारीख आणि जायचं दुसऱ्या गावाला, आम्ही सुद्धा फसवतोय. पण संत कधीही समाजाला फसवत नाहीत बरं का. निस्वार्थी जीवन आहे. जे समाजाला द्यायचं ते योग्य द्यायचं बरं का, योग्य द्यायचं, जेणेकरून त्या देण्यातून समाजाचं कल्याण झालं पाहिजे. या भावनेतून संत समाजाला सांगत असतात आणि त्याच भावनेतून तुकोबराय या अभंगाच्या द्वारे आम्हा तुम्हाला सकल जीवाला सांगतात की आपल्या जीवनातलं दुःख जावं असं वाटत असेल तर मी आपल्याला एक औषध सांगतो म्हणतात तुकोबराय. आता हे औषध आहे आताच्या परिस्थितीला धरून नाहीये. तुकोबारांनी आयुर्वेदाला धरून बोललेले आहेत बरं का. तुकोबारांनी आयुर्वेदाला धरून बोललेला एक स्वतंत्र वेद आहे आणि त्या वेदामध्ये आयुर्वेदाचा विचार आहे बरं का. ते औषध संतांनी स्वीकारलेलं आहे. आताही अलीकडे विज्ञानाने प्रगती पुष्कळ केलेली आहे, त्याच्यावरती अनेक उपाय निघालेले आहेत. पण संतांनी जो विचार सांगितलेला आहे, आयुर्वेदाचा स्वीकार केला. का आयुर्वेदाचा स्वीकार केला? होय, का केला? इंग्रजी औषधामध्ये आणि आयुर्वेदाच्या औषधामध्ये फरक आहे, साईड इफेक्ट नाही. लक्षात आलं, पण उशीर आलं लक्षात. बरोबर आहे ना? तुम्हाला जर डॉक्टरने गोळ्या जर डझनभर दिल्या तर त्याच्याकडे एक डॉक्टर गोळी देतो, कुठली? पित्ताची. गोळ्या खाऊन पित्त वाढतं, त्यात एक लिहिलेली असते, ती नसते बरं का. गोळ्या खाऊन पित्त वाढतं म्हणजे साईड इफेक्ट हो. म्हणजे चालूच्या औषधामध्ये आपण जर औषध घेतलं तर त्याचा रोगाचा दुष्परिणाम होतो. गुडघ्यावरती गोळ्या निघालेत, पण कालांतराने त्याचा दुष्परिणाम होतो. गुडघ्यात इंजेक्शन दिलं जातं पण दुष्परिणाम होतो बरं का. म्हणून आयुर्वेदाला धरून हा विचार मांडलेला आहे. मांडायचा आहे पारमार्थिक साधन. पारमार्थिक साधनाचा समाजाला बोध करायचा आहे. पण आयुर्वेदाची भाषा तुकोबारांनी अभंगातून वापरलेली आहे. कशावरून? एक तिथं शब्द आलाय रस आणि दुसरा शब्द आलाय पथ्य. हे आयुर्वेदातच आहे बरं का, प्रामुख्य आहे. आयुर्वेदामध्ये फार प्रामुख्य आहे. त्या आयुर्वेदामध्ये औषधापेक्षा पथ्याला फार महत्व आहे. औषधापेक्षा पथ्याला फार महत्व आहे. ज्यार्थी तुकोबाराय त्या रसाचा विचार मांडतात आणि पथ्याचा विचार मांडतात, त्यार्थी तुकोबारायांना आयुर्वेदाचं विचार संगती घेऊन हा विचार समाजाच्या समोर मांडायचा आहे. गंमत अशी आहे, रोगी अनंत आहेत, रोगी पण रोग एकच आहे असं समाजामध्ये घडत नाही. म्हणून तर मी सांगितलं प्रत्येक रोगाचा तज्ञ भिन्न भिन्न आहे.
ज्याला हृदयाचं कळतं त्याला किडनीचं काय कळत नाही. ज्याला किडनीचं कळतं त्याला घशाचं काय कळत नाही. बरं, म्हणून प्रत्येकाचे तज्ज्ञ आहेत. गुरुवरे साखरे महाराज तर गमतीनं सांगतात, एक ग्रस्त कान दाखवायला गेले. कान दाखवायला गेले आणि तपासणी केल्यानंतर डॉक्टरने विचारलं, कान कुठला दुखतो? ते म्हणले डावा. ते म्हणले मी उजव्या कानाचा तज्ज्ञ, म्हणजे डाव्याचं मला काय कळत नाही. जे भिन्न भिन्न आहेत. पण हा संपूर्ण अखिल विश्वाचा विचार केला तर सगळ्या जीवाला एकच रोग आहे, त्याला म्हणतात भवरोग. त्याला म्हणतात भवरोग. बघा, सर्वांना एकच आहे आणि औषधी एकच आहे आणि सांगणारे पण एकच आहे. फक्त फरक एवढा आहे, सांगणाऱ्याला पगार नाही आणि औषध घेणाऱ्याला फी नाहीये. बर का? हा डॉक्टरकडे जायचं म्हणली पहिल्यांदा काय करावं लागतं? केस पेपर. रोग नाही आला तर केस करायचा तो भाग वेगळा, पण पहिल्यांदा केस पेपर केला जातो. केस पेपर केल्याशिवाय डॉक्टर घेत नाहीत आत. बरं का? म्हणजे हात लावायचे पैसे वेगळे आणि काय रोग झालाय त्या औषधाचे पैसे पुन्हा वेगळे. पण संतांनी ज्या रोगाचं निदान सांगितलं, ज्या रोगावरती औषध सांगितलं, त्या वैद्यालाही पैसे द्यावे लागत नाहीत आणि त्या औषधाचे पण पैसे रोग्याला, डॉक्टरला द्यावं लागत नाही. दोन्हीकडून बघा. बरं का? त्याचं कारण आहे, आयुर्वेदामध्ये असं वर्णन केलंय, आपण वाचा म्हणजे कळेल. आयुर्वेदामध्ये जे औषध दिलं जातं ते वनस्पती औषध असतं. बरं का? आणि वनस्पती ही निसर्गातून निर्माण झालेली आहे आणि त्या निसर्गातून निर्माण झालेली वनस्पती देवानी ती काही रोग निवृत्त करण्याकरता केलेली आहे. बरं का? रोग निवृत्त करण्याकरता केलेला आहे आणि त्याचा जर मोबदला वैद्याने घेतला तर रोगाचा परिणाम होत नाही, औषधाचा परिणाम होत नाही. बरं का? म्हणून आयुर्वेदिक जे डॉक्टर आहेत, आता सोडून द्या, आता तज्ज्ञ आहेत, त्याच्यामध्ये पदव्या आहेत, म्हणजे वनस्पती औषध दिलं जातं त्याचा मोबदला घेत नाही. मोबदला घेऊन जर औषध दिलं तर गुण येत नाही. गुण येत नाही. हे थोडंसं परमार्थात लक्षात ठेवा. बर का? ठरवून कीर्तन केलं तर समाजावरती परिणाम होत नाही. हा सांगणारे कमी आहेत का संप्रदायात? उभे राहा. म्हणणाऱ्याने बसायचं नसतं. परमार्थाचं तेच आहे. तुम्ही मोबदला घेतला की आपल्या वाणीचा परिणाम समाजावरती होत नाही. संतांचा जो वाणीचा समाजावरती परिणाम झाला तेवढा परिणाम आज कालाचा विचार केला तर कोसावरती कीर्तनकार आहेत. कोसावरती कीर्तनकार आहेत. एवढी कीर्तन होतात, तेवढे समाजाला प्रबोधन घडलं जातं, पण परिवर्तन नावाचा काही भागच नाही. का नाही हो? परिणाम का नाहीये? सांगणाऱ्याच्या अंगामध्ये, वाणीमध्ये सामर्थ्य नाहीये. सामर्थ्य नाही, लक्षात ठेवा. संतांनी समाजाला प्रबोधन केलं, लक्षात ठेवा. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास ते करी, करोनी सायास ते करी.
सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करोनी कायाच एक भीती करोनी कायाच एक भीती सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती संतांच्या वाणीचा जो समाजावरती परिणाम झाला तो आज परिणाम होत नाही. शब्द तेच आहेत पण सांगणाऱ्याच्या वाणीत सामर्थ्य नाही. लक्षात ठेवा, सांगणाऱ्याच्या वाणीमध्ये सामर्थ्य नाहीये. आचार विचार भावना शुद्ध असावी लागते, निरपेक्षता असावी लागते, निस्वार्थ असावा लागतो. तेव्हा कुठं सांगणाऱ्याच्या वाणीचा समाजावरती काही अंशाने परिणाम होतो. लक्षात ठेवा. मी कशाच्या संबंधाने सांगालोय? आयुर्वेदामध्ये जे औषध दिलं जातं त्या औषधाचा परिणाम कधी होतो? मोबदला नाही घेतला तर. मोबदला नाही घेतला तर बरं का. काही त्याची बंधन आहेत. तेव्हा आयुर्वेदाच्या माध्यमातून आज जगद्गुरु श्री तुकोबाराय समाजाला सांगतायत काय नेमकं समाजाला दुःख झालेलं आहे संतांनी जाणलेलं आहे बरं. आणि ते जाणण्याकरता काय करावं लागतं? नाडी परीक्षा. नाडी परीक्षा. आताच्या डॉक्टरला नाडी कळत नाही का? नाडीच कोणाला राहिली नाही, इलेक्ट्रिक आले सगळं. डॉक्टरला नाडीच कळत नाही हो, नाडी म्हणजे काय. पण नाडी परीक्षेवरून रोगाचं निदान लागतं बरं का. नाडी आता धरली की तो सांगतोय तुमची प्रकृती कफ प्राधान्य आहे का वात प्राधान्य आहे का पित्त प्राधान्य आहे. हे नाडी हाताला लागल्याबरोबर वैद्य सांगतो बरं का. नाडी बरोबर कळालं ना तुम्हाला? हा. तसं समाजाची नाडी संतांनी ओळखल्या. समाजाची संतांनी नाडी ओळखलेली आहे. हा, सर्वांना एकच रोग झालेला आहे आणि त्या रोगाची निवृत्ती आज या जीवाच्या जीवनातली झाली पाहिजे. तेव्हा संतांना वाटला पण हे समाजाला प्रबोधन केलं पाहिजे, त्याच्या उपायाचं मार्गदर्शन केलं पाहिजे. वास्तविक रोग झालेला आहे, दुःख निवृत्त करण्याकरता माणसाने प्रयत्न करायला पाहिजे. पण माणसाची सहज प्रवृत्ती इकडं नाहीये. नाही. लक्षात ठेवा. मी बोलून गेलो की आपल्याला काहीतरी झाले पहिल्यांदा कळालं पाहिजे आणि त्याच्या निवृत्ती करता प्रयत्न केला पाहिजे. आज बहुतांश लोक, बरेच लोक अंगावरती करतात दुःख न पण औषध घेत नाहीत बरं का. अंगावरती काढतात पण औषध घेत नाहीत. मग ते वाढलं की मग डॉक्टरकडे येतात बरं का. वाढलं की येतात. तसं आज प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये. पण त्या दुःखाविषयी निश्चित उपाय जीवाला माहिती नाही. पण संतांनी हे जाणलेलं आहे आणि जाणल्यानंतर संतांना वाटलं खरंच हे समाजाचं दुःख आपण निवृत्त केलं पाहिजे आणि समाजाचं दुःख निवृत्त केलं पाहिजे. पण समाजाची सहज प्रवृत्ती नाही आहे. प्रवृत्ती नाही. ज्ञानोबारांनी 7व्या अध्यायामध्ये वर्णन केले, मार्मिक वर्णन केले. पाहे पा शरीराची या गावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थ आघवा सांडोनिया. जन्माला आलेत पण ज्याच्या करता आपण जे जीवनामध्ये करायला पाहिजे त्याच्या करता कोणाची प्रवृत्ती नाही, सहज प्रवृत्ती नाही. लक्षात ठेवा. जसं
तुकोबारांनी वर्णन केले, सहज प्रवृत्ती माणसाची कुठं आहे हो? विषयाकडे आहे. खालारा धावी पाणी. तुम्ही जर जमिनीवरती पाणी जर ओतलं तर ते पाणी कुठं पळत हो? उताराला पळत, चढायला जात नाही बरं का. हा, तसं माणसाचा स्वभाव आहे, उताराला पळतात. उताराला पळतात म्हणजे विषयाकडे पळतात. विषयी ओढी बोलले जीव. इकडं परमार्थाकडे प्रवृत्ती नाही. लक्षात ठेवा, विषयाची निवृत्ती व्हावी असं कोणाला वाटत नाही. दुःख होत असताना सुद्धा बरं का, हा मुद्दा लक्षात ठेवा. तेव्हा सहज प्रवृत्ती नाहीये, पण सहज जरी प्रवृत्ती नसली तरी संतांची इच्छा आहे जीवाचं दुःख निवृत्त झाले पाहिजे. मग ज्याची सहज प्रवृत्ती नाहीये त्याचं दुःख निवृत्त झालं पाहिजे. मग त्याला काय करावं लागेल? त्याला प्रवृत्त करावं लागतं. त्याला प्रवृत्त करावं लागतं. लहान मुल आहे, त्या लहान मुलाला काहीतरी झालेलं आहे. आपण डॉक्टरकडे गेलेलो आहोत. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने औषध दिलेलं आहे. औषध घेऊन घरी आल्यानंतर त्या मुलाला काय दुःख होतं हे आईला कळतं, पण औषध समोर नेलं की ते नको म्हणते. बरं, औषध समोर नेलं की नको म्हणते. मग त्या आईला वाटतं याचं दुःख निवृत्त झालं पाहिजे, हे नको म्हणताय, मग याला काय केलं पाहिजे? याला आपण थोडस बाळ बाळ करून पाजलं पाहिजे. ते म्हणते कडू आहे. ते म्हणते त्याच्याबरोबर मी तुला साखर देते पण घे, साखर देते पण घे. हा, त्या मुलाला त्या रोगापासून त्रास होतो हे आईला बघवत नाही. बरं का, आईला बघवत नाही. ते निवृत्त होण्याकरता औषध घेण्याची प्रवृत्ती मुलाची नाहीये, पण आई त्याला पुन्हा पुन्हा सांगते, बा हे घे बर का, हे औषध घे, तुझा खोकला जाईल, औषध घे, तुझा ताप जाईल. जशी आई त्या मुलाला घेण्याकरता प्रवृत्त करते, संत जगाला तेच करतात. ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा. ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा. जेने पिडा वारेल, जेने पिडा वारेल, पत्यनाम विठोबाचे, पत्यनाम विठोबाचे. पिडा वारेल, जेने पिडा ब्रह्मराजा ब्रह्मरस घेई काढा.
ब्रह्मरस घेई काढा, घे शब्द वापरलाय बरं का. घ्या म्हणतात, याचा अर्थ आम्हा तुम्हाला घेण्याची सहज प्रवृत्ती नाही आहे. सहज प्रवृत्ती नाही बरं का. हा, काही गोष्टी घेण्याकरता प्रवृत्त करावं आणि काही गोष्टीपासून परावृत्त करावं. काय म्हटलं लक्षात ठेवा बरं का. काही गोष्टीमध्ये प्रवृत्त करावं आणि काही गोष्टीमध्ये परावृत्त करावं. आमचं उलट आहे, जिथं प्रवृत्त करायला पाहिजे तिथं परावृत्त करतो आणि जिथं परावृत्त करायला पाहिजे तिथं प्रवृत्त करतोय. एखादा जर माळ घालायला लागले, माळ कशाला घालतो रे म्हणले, तू नका लोडणं घालू दे. म्हणजे एखादा जर माळ घालाय करता जर प्रवृत्त मध्ये घालू नको, घालू नको. आमच्या घराण्यात आतापर्यंत कुठे गाठली नाही, तू कशाला घालतोस म्हणले. आमचं घराणं म्हणजे खानदानी. काय हो पाटील. पण ह्या पाटलांच्यात माझ्या वडिलाची मिराशी का देवाय बरं का. अशी पाटील खानदानी खाण्यातच बरं का. म्हणजे एखादा मनुष्य जर सत्मार्गाला जर प्रवृत्त व्हायला लागला तर माणसं त्याला परावृत्त करतात, बाजूला करतात बरं का. वास्तविक प्रवृत्त केलं पाहिजे, प्रवृत्त केलं पाहिजे. काही माणसं व्यसनामध्ये जर प्रवृत्त होत असेल तर त्याला परावृत्त बाजूला केलं पाहिजे. एखादा जर कीर्तनाला जात असेल तर त्याला प्रवृत्त केलं पाहिजे. अरे कीर्तन ऐकायला कशाला जातो. सांगणाऱ्याचं चांगलं झालं नाही, ऐकणाऱ्याचं चांगलं होणार आहे असे लोक म्हणतात बरं का. त्याला येऊ देत नाही तिकडं, लक्षात ठेवा. म्हणून इथं तुकोबाराय आम्हा तुम्हाला याच्यामध्ये प्रवृत्त करता शब्द वापरला, घेई घेई बर का. घेण्याकरता का प्रवृत्ती नाहीये, प्रवृत्त करायचं आहे. तुकोबारांनी आपल्या जीवनामध्ये हा प्रयोग केलेला आहे बरं का. तुकोबारांनी आपल्या जीवनामध्ये हा प्रयोग केलेला आहे. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, तोय तुम्ही घ्या रे सुख, तोय तुम्ही घ्या रे सुख. घेई घेई माझे वाटे, गोड नाम विठोबाचे, तोय तुम्ही घ्या रे
सुख डोळे निघाले सुख दोन झाले झालं डबल झाली तुमची वाट बघून मी उचलले काय तुम्ही म्हटली नाही म्हणून मी म्हंटले बरं लगेच ते उचलावं लागतंय हा घेई घेई माझे वाचे महाराज आपल्या वाणीला परमार्थ साधनेमध्ये प्रवृत्त करतायत जसं स्वतःच्या वाणीला प्रवृत्त करतायत तसंच महाराज समाजाला प्रवृत्त करतात घेई ब्रह्मरस घेई काढा हे कधी घडणं शक्य आहे म्हणून मी व्यवहारातलं उदाहरण दिलं त्याला आईचं हृदय लागतं बरं का कोणाचं आईचं हृदय लागतं पुरुष असला तरी चालतो पण हृदय मात्र आईचं पाहिजे आणि संतांचे हृदय मात्र आईचं होतं लक्षात ठेवा बरं का आईशी कळवयाची जाती करी लाभावी न प्रीती बुडत हे जना न देखवे डोळा बुडत हे जना न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून उडत हे जाना ना देखवे डोळा उडत हे जाना ना देखवे डोळा येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून या समाजाविषयी संतांच्या अंतःकरणामध्ये कळवळ आहे आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये कळवळ आहे तीच माणसं समाजाला काहीतरी सांगू शकतात बरं का आणि त्या कळवळ्याच्या पोटी तुकोबाऱ्या सांगतात घेई घ्या बरं का शब्द वापरलाय ब्रह्मरस ब्रह्मरस शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मज्ञान सरळ सरळ त्याचा अर्थ आहे ब्रह्मरस शब्दाचा अर्थ ब्रह्मानंद रस शब्द आनंद वाचक आहे बरं का ब्रह्म वेगळं आणि आनंद वेगळा ब्रह्म वेगळं आणि रस वेगळा असं नाही बरं का ते व्यवहारामध्ये ऊस वेगळा आणि ऊसाचा रस वेगळा आंबा वेगळा आणि आंब्याचा रस वेगळा तसं इथं नाही ब्रह्म वेगळं आणि त्याचा रस वेगळा असं करायचं असेल कुठंतरी रस म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच रस बरं दोन शब्द नाही एकच आहेत पण मी सांगितलं शब्द का वापरला आयुर्वेदाला धरून तुकोबाराय बोलले तेव्हा त्या आयुर्वेदामध्ये शब्द आहे काढा कशाला काढा म्हणतात आज माणसं चहाला सुद्धा काढा म्हणायला लागले बरं का चहाला सुद्धा चहाला काढा म्हणत नाहीत चहाला काढा म्हणत नाहीत अनेक वनस्पती एकत्र केल्या जातात आणि ते विशिष्ट प्रकारामध्ये ते शिजवलं जातं बरं का उष्णतेमध्ये
आणि त्याचा अर्क काढला जातो, त्याला काय म्हणतात? काढा. जर खोकला लागला तर खोकल्यावरचा काढा मेडिकल मधला घ्यावा का तयार करावा? तयार करत जा, नाही मिळालं तर यांचे मेडिकल मधला घेत जावं. आणि कोणी म्हणेल महाराज तुम्ही सांगितल्यापासून आमचं गिराक कमी झालं, असं होऊ नये हो. मला माहित आहे कोणी काढा करायला प्रवृत्त होणार नाही, लोकाला ऐकतं पाहिजे. हा, ऐकतं पाहिजे बरं का आपल्याला. कारण काढा तयार करायचं म्हणलं की खोकल्याचा काढा, हा काय काय लागतं त्याला? अडुळशाची पानं लागतात, अडुळसा. आणि अडुळशाची पानं ती हिरवी लागतात का पिकलेली लागतात? हा, पिकलेली लागतात, जून असावी लागतात. ती पाण्यामध्ये शिजवत असताना त्याच्याकरता त्याला हळद लागते, ती शिजवण्याकरता त्याच्याकरता सुंठ किंवा आलं लागतं, ती शिजवण्याकरता गुळ लागतो, साखर चालत नाही. त्याच्यामध्ये तुळशीची पानं घातली जातात, त्याच्यामध्ये गवतीच्याची पानं घातली जातात. आणि सगळी घालायची आणि विशिष्ट प्रकारामध्ये ती शिजवायची. जर ग्लासभर पाणी असेल तर अर्ध्यातलं अर्ध झालं पाहिजे, अर्ध्यातलं अर्ध झालं पाहिजे. असा जो अर्क काढला जातो त्याला म्हणतात काढा. लक्षात ना, तुम्हाला कळावं म्हणून मी सांगलोय. कीर्तन आहे ते शाळेत बसल्यासारख्या विद्यार्थ्याला शिकवावं लागतं थोडस. आपण जी संतांनी वाणी सांगितलेली आहे, अतिशय समाजाला परोपकार भावनेने संत बोलले, ते कुठंतरी समाजाने स्वीकारावं बरं का. समाजाने स्वीकारावं, तेवढ्या सद्भावनेनं स्वीकारावं. जे जे संतांनी आज आम्हा तुम्हाला सांगितलंय ते जर आपण जीवनामध्ये जर स्वीकारलं ना, आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण काय करावं, आमचं दुर्दैव आहे, आमचा तेवढा विश्वासच नाही संतांच्या वचनावरती. विश्वास नाही, लक्षात ठेवा. पण संतांनी फार तळमळीच्या पोटी समाजाला सांगितले बरं का. तेव्हा समाजाचं दुःख निवृत्त व्हावं, आणि त्या समाजाचं दुःख निवृत्त होण्याकरता तुकोबाराय म्हणतात हा काढा आहे, म्हणजे अर्क आहे. आणि तो जर आपण जीवनामध्ये स्वीकारला ना, आपल्या जीवनातलं पीडा म्हणजे दुःख जाईल, पीडा म्हणजे दुःख जाईल. महाराजांना विचारलं, महाराज हेच का तुम्ही सांगता? महाराज म्हणतात ह्याच्याशिवाय हे निवृत्त होऊ शकत नाही. काही वर्गीकरण केले समाजामध्ये वर दुःखाचं. आज काही लोकांना दारिद्र्याचं दुःख आहे, काही लोकांना दारिद्र्याचं दुःख आहे, काही लोकांना रोगाचं दुःख आहे, आणि काही लोकांना नाम जन्म मरणाचं दुःख आहे बरं का. दारिद्र्याचं दुःख कशाने जातं? पैसा आला की जातं हो. दारिद्र्याचं दुःख पैशाने जातं, पैशाशिवाय दारिद्र्याचं दुःख जात नाही. ज्याच्याकडे काहीच नाही, खायला नाही, प्यायला नाही, राहायला नाही, अंगावरती कपडे नाहीत, अशा दारिद्र्याला कोणी पैसावानाची मुलगी देतात का हो? देत नाही हो. पगार कमी असला तरी देत नाहीत, पगार कमी असला तरी देत नाहीत. तात्पर्य दारिद्र्याचं दुःख आहे. दारिद्र्याचं दुःख सर्वांना नाही बरं का, सर्वांना आहे का? ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना दारिद्र्याचं दुःख नाही आहे, पण काही वर्ग आहे त्यांना दारिद्र्याचं दुःख आहे. मग दारिद्र्याच्या दुःखाकरता काय करावं लागतं? दारिद्र्याचं दुःख पैशाने निवृत्त होतं, त्याला औषधाची गरज नाही, त्याला औषधाची गरज नाही बरं का. आम्हाला तुम्हाला दुसरं दुःख आहे, त्या शरीराच्या संबंधाने निर्माण होणारे रोग, शरीराच्या संबंधाने निर्माण होणारे रोग बरं का. इथं जे वर्णन केलं हे याच्या पुढचं आहे बरं का, लक्षात ठेवा. आज आम्हा तुम्हाला जे व्यवहारामध्ये जे रोग होतात ते शरीराच्या संबंधाने होतात. का होतात तो? शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधी चार. पुढं मध्ये राहिलं की काहीतरी
शरीर दुःखाचे कोटार, रोगाचे भांडार. नाही अपवित्र शरीर आयुष्य बर का. महाराज म्हणतात हे दुःखाचे कोटार आहे आणि रोगाचे भांडार आहेत. आता रोगाचे भांडार म्हटलं की तिथं फार असतंय बरं का, तिथं फार असतंय. आता हे रोगाचं भांडार आहे, किती रोग असतील हो, त्याला काय गणितच नाही, त्याला काय गणितच नाही. मग शरीराच्या संबंधाने एवढे रोग होतात, एवढे रोग होतात. हे रोग निवृत्त करण्याकरता महाराज म्हणतात त्याला कीर्तन ऐकायची गरज नाही, त्याला औषध घेतलं पाहिजे. रोगाचं दुःख औषधाने जात, दारिद्र्याचे दुःख पैशाने जात, आणि जन्ममरणाचं दुःख हे ब्रह्मज्ञानाने जात. लक्षात ठेवा. मग काही ना दारिद्र्याचं दुःख आहे, तर काही ना रोगाचं दुःख आहे, काही ना रोगाचंही दुःख नाही, काही ना दारिद्र्याचं दुःख नाही, पण जन्ममरणाचं दुःख मात्र सर्वांना आहे. बरं, सर्वांना आहे. काही काही ना दारिद्र्याचं दुःख, काही लोकांनी दारिद्र्याचं दुःख भोगलं. दारिद्र्याचं आपल्या वाडवडिलांनी दारिद्र्याचं दुःख भोगलं, पण आपल्या पुढच्या पिढीला दारिद्र्य म्हणजे काय माहितीच नाही. जन्माला आल्यापासून त्याच्या हातात मोबाईल, हो खेळणं म्हणून. आपल्याला संपर्क करण्याकरता फोन मिळाला नाही. आणि जन्माला आलेल्या मुलाला का दारिद्र्य नावाचं त्याला प्रकार माहितीच नाही. जन्माला आल्यापासून ते गाडीतच फिरतंय, किंबहुना जन्माला गाडीतच येतंय. आम्हाला पूर्वजांना बैलगाडी सुद्धा जाता नाही, दारिद्र्य होतं काही. पण काहींच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख आहे, काहींच्या जीवनामध्ये रोगाचं दुःख आहे, काहींच्या जीवनामध्ये हे दोन्ही प्रकारचं दुःख नाही. पण जगाच्या पाठीवरती असा कोणी बहादर नाही की त्याच्या जीवनात जन्ममरणाचं दुःख नाही. बरं का, या सकल जीवन आहे, आणि ते जन्ममरणाचं दुःख, त्या दुःखाला शब्द वापरला पीडा. फार मोठी पीडा आहे, फार मोठं दुःख आहे. महाराज म्हणतात हे निवृत्त होईल. कशाने निवृत्त होईल? या ब्रह्मज्ञानाने, या ब्रह्मरसाने. तुकोबारांनी विचारलं, नक्की हो, नक्की काय आम्हाला पुरावा देता? हो. महाराज म्हणतात तुम्हाला पुरावा देतो. ब्रह्मरस गोडी दयाशी पावली, ब्रह्मरस गोडी दयाशी पावली. ब्रह्मरस गोडी दयाची पावली, ब्रह्मरस गोडी दयाची पावली. वासना निमाली समूळ जाती, वासना निमाली समूळ जाती. नाही त्या विटाळा अखंड सोहळा, नाही त्या विटाळा अखंड सोहळा. निमाले समूळ जाते, नाही त्या विटाळ अखंड सोहळा. ब्रह्मरस गोडी दयाची पावली, वासना निमाली समूळ जाती, वासना निमाली समूळ जाती. ब्रह्मरस गोडी समूळ जाती, वासना निमाली समूळ जाती.
वासना निमाली समोर ज्याची ब्रह्मरस गोडी, ज्याला अनुभवाला आली, ज्यांनी हे प्राप्त केली, ज्यांनी ही सेवन केली, ज्याचा अनुभव घेतला, महाराज म्हणतात त्याच्या जीवनातली वासना समूळ गेली. ते शब्द वापरला, पिडा वारेल. वारेल म्हणजे कायमची निवृत्ती. कायमची निवृत्ती. विचारलं का अलीकडे ते तुमच्या गावातले वारकरी दिसत नाही महाराज, ते वारले की. वारले म्हणजे पुन्हा ते आता दिसणार नाहीत. पुन्हा जे येत नाहीत त्याला काय म्हणतात, ते वारले. अहो ते परवा दिसत नाही म्हणले, ते सासूरवाडीला गेलेत, म्हणजे परत येतील. वारले म्हणजे पुन्हा त्यांचं अस्तित्व राहिलं नाही. तसं महाराज म्हणतात, हा ब्रह्मरसरूपी काढा जर आपण सेवन केला तर आपल्या जीवनातलं कायमचं दुःख जाईल. वारेल पिडा जेने ब्रह्मरस काढा घेई. हे कायमचं दुःख जावं असं वाटत असेल तर एकदाच औषध घ्यायचं आहे, पुन्हा पुन्हा नाही बरं, एकदाच. आणि ते एकदा सेवन आपण जीवनामध्ये केले की महाराज म्हणतात पुन्हा आपल्या जीवनामध्ये दुःख नावाचा प्रकार शिल्लक राहणं शक्यच नाहीये. हे सामर्थ्य आहे त्या साधनाचं. मग जो कोणी घेईल त्याच्या जीवनातले निवृत्त होईल, तेव्हा आपण तो घेई. प्रवृत्ती नाहीये, आम्हाला तुम्हाला प्रवृत्त करतात. तुकोबारांना वाटलं लोक घेण्याकरता का प्रवृत्त नाहीत. बरं, याला मोबदला काही नाहीये, मोबदला काही नाहीये, तरी लोक घेण्याकरता प्रवृत्त नाहीत. का प्रवृत्त नाहीत? आज आयुर्वेदाचं औषध घ्यायला माणसांची प्रवृत्ती का नाही? पथ्य फार आहे. काय पथ्य फार आहे? लोकाला वाटते पथ्य न पाळता औषध सांगा. पथ्य न पाळता औषध सांगा. डॉक्टर सांगतात मी तुम्हाला ही गोळी देतो, पण गोड खायचं बंद करा. गोड खायचं बंद करा. तो म्हणतोय गोडही खाल्लं पाहिजे आणि औषधाचाही परिणाम झाला पाहिजे, असं काहीतरी सांगा. म्हणजे पथ्य न पाळता औषध आपण घेतलं पाहिजे अशी लोकांची प्रवृत्ती आहे बरं का. पथ्य न पाळता. मग तुम्ही आजही पहा आपल्या संप्रदायामध्ये तसे लोक फार कमी आहेत. तुम्ही जे इतर संप्रदायामध्ये गेला तर लोकांचा जमाव फार आहे. का हो? पथ्य काही नाही आहे. पथ्य काही नाही, काही खा काही प्या, पण आमच्याकडे या. आमच्याकडे या. त्याला काय पंढरपूरला जायला पाहिजे असं काही नाही, एकादशी करायला पाहिजे असं काही नाही, गळ्यात काय घालायलाच पाहिजे असं काही नाही, काहीच नाही बरं का. हा, कितीतरी संप्रदाय आहेत, मी नावं घेत नाही, तुम्ही त्याचा अभ्यास करा, तुम्हाला माहिती असेल. पण समाज पाहिला तर मुंगीसारखी माणसं आहेत, मुंगीसारखी. लाखाच्या घरात माणसं, आपल्याकडे 1000 सुद्धा माणसं कीर्तन ऐकायला नसतात. का हो? पथ्य आहे, पथ्य. आज लोकांना पथ्य नको आहे. पथ्य नको आहे. लोक म्हणतात आम्ही तुमचं कीर्तन आयुष्यभर ऐकू, तुमच्या बरोबर येऊ, फक्त आम्हाला एवढं करा, माळ घालायला सांगू नका. माळ घालायला सांगू नका. आम्ही म्हणतो आमच्या बरोबर यायचं असेल तर माळ घालावी लागेल, माळ घालावी लागेल. हा, पथ्य आहे, काही पथ्य पाळावी लागतात बरं का. हा, एक कीर्तनकार आपल्या संप्रदायामध्ये होऊन गेले, वैकुंठवासी माधव महाराज शास्त्री अंबेजोगाईकर. विद्वान होते, ब्रह्मचारी होते. ते एवढे कडक होते, कीर्तनाला उभं राहिलं की पहिल्यांदा धोतर कोणाचा आणि पॅन्ट कोणाचा बघणार. वर जेवढे पॅन्टवाले तेवढे खाली बसा, खाली बसा. माझ्या कीर्तनाला धोतरवालाच उभा राहिला पाहिजे. एक त्यांचं पथ्य होतं, मी पथ्य सांगालोय. हा,
दुसरं अभंग पाठ आहे त्यानेच चाल म्हणायची. ज्याला अभंग पाठ नाही, एक शब्द जरी तो चुकला ना, त्याला म्हणजे तू म्हणू नको. व्याकरणाचे फार अभ्यास त्यांना होता. रस्व आणि दीर्घ याच्यामध्ये जरी उच्चारात फरक पडला ना, कितीही संगीत विशारद असला तरी त्याला म्हणायचं तू चाल म्हणूच नको, बाजूला हो. ते म्हणे माझ्या कीर्तनाला संगीतकार नसले तरी चालतील. एवढं त्यांचं कडक होतं. त्याला मी पथ्य सांगाले बरं का. आता लोक म्हणतात महाराज सामावून घ्या, सामावून घ्या. पण आपल्या संप्रदायाचा तो दंड काय, कुठंतरी लोकांची प्रवृत्ती झाली पाहिजे. सर्वांच्या करता संप्रदाय बरं का, सर्वांच्या करता संप्रदाय. तात्पर्य पथ्य आणि त्या ब्रह्मरसाकरता, ब्रह्मरसाचा काढा घेण्याकरता पथ्य आहे. की तुकोबारांना वाटलं हे आपण समाजाला सांगतो, कोणी याच्यामध्ये प्रवृत्ती नाही. का प्रवृत्ती नाही लोकाला माहिती आहे. काढा घ्यायचं म्हटलं की पथ्य पाळावं लागतं, पथ्य पाळावं लागतं. पथ्य पाळलं तर औषधाचा गुण येतो, पथ्य नाही पाळलं तर औषधाचा गुण येत नाही. तो तुकोबाराय सांगतात हे ब्रह्मरस रूपी काढा आहे. हा काढा तसा पचायला अवघड आहे बरं का, पचायला अवघड आहे. कारण ब्रह्मज्ञानच आहे हो. ब्रह्मज्ञान जरी एके दिवशी कळे, महाराज म्हणतात एका दिवसात कळण्यासारखं आहे ते. महाराज म्हणतात उठा उठी कळे, लगेच कळेल ते नाहीये, फार कठीण आहे बरं का ते. म्हणजे हे ब्रह्मज्ञान सजासजी आपल्याला सहज, हा ब्रह्मरूपी काढा आपल्याला सजासजी पचणार नाही. पण तुकोबाऱ्या म्हणतात तो पचवता येतो. तो पचवायचा असेल तर एकच, मी सांगतो ते पथ्य पाळा. मी सांगतो ते पथ्य पाळा. काय पथ्य आहे ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे, आणि कवाचे नसेवी, आणि कवाचे नसेवी, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे. पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे न शिवी. महाराज म्हणतात ह्या औषधाचा गुण येईल, त्याच्याकरता आपल्याला पथ्य पाळावं लागेल. महाराज म्हणतात गुण तर येईलच, आपल्या जीवनातलं दुःख तर जाईलच. पण महाराज म्हणतात जिथं जन्ममरणाचं दुःख निवृत्त होतं तिथं बाकीचं दुःख जाईल काय नाही याच्याविषयी शंका घ्यायची गरज नाही. भव रोगाय शेजाय अनिक काय शुल्लके, पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे न शिवी. तुका म्हणे नो हे बाधा अनिक कदा भूतांचे, पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे न शिवी. याच ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजून झालेला नाही म्हणून समजायचा. एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित काळामध्ये राहिलेला विचार सांगून सेवा वेळेमध्ये पूर्ण करू. एकदा सर्वांनी प्रेमाने भगवंताचं भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. ब्रह्मरस घेई काढा जेने पिडा वारेल, पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे न शिवी. महाराज म्हणतात हा काढा सर्वांनी सेवन करा.
तो सर्वांना सेवन करता येतो. जो कोणी सेवन करेल त्याच्या जीवनातलं दुःख कायमचं निवृत्त होईल. कायमचं म्हणजे त्याला शास्त्रीय भाषेमध्ये वर्णन केले, सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. त्याला म्हणतात आत्यंतिक निवृत्ती. लय रूप नव्हे बरं का, कायमची निवृत्ती. पण त्याच्याकरता महाराज म्हणतात ते घेण्याकरता आपली जी योग्यता लागते ती योग्यता येण्याकरता आपल्याला भगवंताचं नाम घ्यावं लागेल. आणि ते कसं घ्यावं लागेल? अनेक वाचेन शिवी. म्हणजे तो काढा जर आपल्याला पचावा असं वाटत असेल, आपल्याला गुण यावा असं वाटत असेल आणि दुःख जावं असं वाटत असेल तर महाराज म्हणतात त्याच्याकरता पथ्य आहे एकच, भगवंताचं नाम. मग महाराजांनी विचारलं, आम्ही रोज घेतोय, तुम्ही घेताय तसं उपयोगाचं नाहीये. अनेक वाचे नशिवी. या वाणीनं भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीही सेवन करायचं नाही. आम्ही कीर्तनात देवाचं नाव घेतोय, कीर्तन झाल्याशिवाय शिवीशिवाय पाणी पित नाही. अनेक वाचे नशिवी. आम्ही कीर्तनामध्ये ब्रह्मानंद सेवन करतोय, पण कीर्तन झाल्यानंतर तंबाखूचा रस सेवन करतोय. अनेक वाचे नशिवी. कसा परिणाम होईल? ज्या वाणीनं एकदा भगवंताचं नाम सेवन केलं त्या वाणीला आता दुसरा कुठला कलंक लागता कामा नये, दोष लागता कामा नये बरं का. भगवंताच्या नामाशिवाय दुसरा आता त्या वाणीनं काहीही घ्यायचं नाही, काहीही घ्यायचं नाही बरं का. तुकोबाराय म्हणतात नवे नवे मला थोडस बोलले, आम्ही असं जीवनामध्ये ठरवलंय एक भगवंताचं नामच एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता बोलण्याचे नाही आता देवावी न काही. नवे नवे महाराज म्हणतात आता आम्ही जी वाणी आहे ना ती भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काय घ्यायचं नाही ठरवलंय, समर्पित करून टाकल्या. समर्पिली वाणी पांडुरंगे घेते दली पूजा होते मुक्ता पैर सोविया मंगळी अनेक वाचे नशेवी. ते पचलं पाहिजे ना. आणि ते पचवण्याकरता त्या भगवंताच्या नामाने ती योग्यता येते. लक्षात ठेवा, योग्यता येते. म्हणून ज्याला हा ब्रह्मरस रूपी काढा सेवन करायचा, दुःख निवृत्त करायचा आहे, महाराज म्हणतात काय अवघड नाही, फक्त भगवंताचं नाम घ्यायचं वाणीनं. भगवंताच्या नामाशिवाय दुसरं वाणीनं काहीही सेवन करायचं नाही, काहीही सेवन करायचं नाही. नियम आहे. वारकऱ्याने एकदा वारकरी व्रत स्वीकारले ना मग त्याने सात्विकच आहार सेवन केला पाहिजे. सात्विकच आहार सेवन केला पाहिजे. लक्षात ठेवा. जाता जाता सांगतो, सात्विक आहाराचं वर्णन केलंय. कशा करता सांगतोय? पथ्या करता बरं का, पथ्या करता. कांदा लसूण खाऊ नये म्हणतात. कांदा लसूण खाऊ नये म्हणतात. का खाऊ नये? आरोग्याला चांगला आहे बरं का, आरोग्याला चांगला आहे, पण परमार्थाच्या साधनेला प्रतिबंधक आहे. परमार्थाच्या साधनेला प्रतिबंध आहे. कांदा सेवन करण्याने उष्णता कमी होते शरीरात. लसूण खाण्याने अटॅक येत नाही, पण तो शिजवून नाही खायचा, कच्चा खावा लागतो. सामर्थ्य आरोग्याच्या दृष्टीनं चांगला आहे, पण परमार्थाच्या दृष्टीने फार बाधक आहे बरं का. कांदा आणि लसूण हा तमोगुण प्रधान आहे. क्रोध वाढतो आणि कामशक्ती वाढते. आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं ना, हळूहळू आपल्या जीवनातली आसक्ती कमी झाली पाहिजे, तादात्म्य कमी झालं पाहिजे, आणि त्याच्याकरता पथ्य पाळलं पाहिजे. लोक म्हणतात तुम्ही कांदा लसूण खात नाही, आजरेकराच्या फडावरचे का? अरे कोणीच खाऊ नये कांदा लसूण. त्यातल्या त्यात परमार्थ करणाऱ्याने तरी खाऊ नये, हबप वाल्याने तरी अजिबात खाऊ नये. खाल्ला तर कच्चा तरी खात जाऊ नका.
वारकऱ्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला सुटत नाही ना, शिजवलेला जाऊ दे खा, पण कच्चा तरी वरून कांदा खाऊ नका, विनंती आहे माझी. बरोबर, तुम्ही कुठेही गेला, कोशिंबरी गेली तर खाऊ नका, एवढं तरी पाळा ना. मला काय माझ्यासारखं वा मला असं मग तुम्हाला सांगायचं नाही, पथ्याच्या संबंधाने मी बोलालोय बरं का. अधिकार आपला जर परमार्थामध्ये जर वाढवायचा असेल तर काही पथ्य जीवनामध्ये पाळी पाहिजे. तसं तुकोबरा इथं सांगतात, आपल्याला हे दुःख निवृत्त होण्याकरता ब्रह्मरूपी रसरूपी काढा जर सेवन करायचं असेल तर महाराज म्हणतात काही करू नका, फक्त भगवंताचं नाम जीवनामध्ये घ्या. म्हणून थोडा उलट विचार सांगतो मी आपल्याला. जर तुम्ही अखंड भगवंताचं नाम जीवनामध्ये जर घेण्याचा प्रयत्न केला ना, बाकी काय पाळायची गरजच नाही. कांदा मुळा भाजी अवघी विटाबाई माझी अशी अवस्था निर्माण होईल बरं का. पण त्या मानाने भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीही जीवनामध्ये घ्यायचं नाही. आणि कवाचे नशिबी हे कशा करता सांगितलेलं आहे, एक कालाचा विचार घेऊन हा विचार मांडलेला आहे. आता तो विचार मी आपल्या समोर प्रगट करत नाहीये, कारण वेळेचं बंधन आहे. तेव्हा ब्रह्मज्ञान संपादन करण्याकरता आपल्याला अधिकार असावा लागतो, आणि तो अधिकार या भगवंताच्या नामस्मरणाने प्राप्त होतो. ब्रह्मरस ब्रह्मानंद ब्रह्मज्ञान संपादन करण्याकरता करणाऱ्याचा अंतकरण शुद्ध पाहिजे. अंतकरण शुद्ध पाहिजे. ज्याचं अंतकरण शुद्ध आहे त्याला हे प्राप्त होतं बरं का. जसं ती वर्णन केले आपल्याला माहित आहे, त्या वाघिणीचं दूध साठवण्याकरता सोन्याचं पात्र लागतं म्हणतात बरं का. आपण वाघच बघितलेला नाही, आणि त्यात वाघीण ती व्यालेली आणि तिचं दूध काढायचं. वाघ म्हटला की माणसाच्या कपड्याचा रंग बदलतोय, आणि ते वाघिणीचं दूध कधी काढणार, ते कसं काय शक्य हो. वर्णन केले बरं का. वाघिणीचं दूध साठवण्याकरता सोन्याचं पात्र लागतं. सोन्याचं पात्र म्हणजे भांड. सोन्याचं भांड असेल तर वाघिणीचं दूध राहतं. जर सोन्याचं भांड नसेल, दुसरं जर वापरलं तर त्या भांड्याला छिद्र पडतं. एवढी शक्ती आहे त्या दुधात, एवढी शक्ती आहे दुधामध्ये, शक्ती आहे. लक्षात ठेवा. जाता जाता आठवलं म्हणून आपल्याला सांगतो, आईच्या दुधामध्ये सुद्धा शक्ती आहे बरं का. आईच्या दुधामध्ये सुद्धा शक्ती आहे. तुम्ही रामायणातला प्रसंग आहे. प्रभू रामचंद्र हनुमंतराच्या मातोश्रीला भेटले, आणि काही प्रसंगामध्ये शक्ती लागली. तेव्हा हनुमंतराय थोडीशी कमी पडली काही कालामध्ये. तेव्हा मातोश्री सांगतात, अरे हनुमंता, माझ्या दुधामध्ये शक्ती आहे, तुला दाखवतो म्हणले. स्तनातलं दूध काढलं आणि एका दगडावरती टाकलं. दगडाचा भंग पावला बरं, दगडाचा भंग पावला. आणि असं दूध मी तुला पाजलंय म्हणून त्याला वज्रदेही म्हणतात. जो आईचं दूध पोटभर पितो तो वज्रदेही होतो. आताच्या आया मुलाला दूधच पाजत नाहीत. ही वास्तवता आहे का. स्वतःचं सौंदर्य जपण्याकरता, स्वतःचं सौंदर्य जपण्याकरता माता मुलाला दूध पाजत नाहीत. पण मुलाचं त्यात फार मोठं नुकसान आहे ना. दुधामध्ये ताकद आहे, ताकद आहे. आईच्या दुधात ताकद आहे, तसं त्या वाघिणीच्या दुधामध्ये ताकद आहे. ते पात्र सोन्याचं लागतं. तसं ब्रह्मज्ञान साठवण्याकरता हे अंतकरण रूपी पात्र लागतं. ते कसं लागतं, शुद्ध लागतं. आणि ते शुद्ध कशाने होतं, भगवंताच्या नामाने. पत्य नाम विठोबाचे आणि कवाचे नशेवी. भगवंताच्या नामाशिवाय दुसरं जीवनामध्ये तुम्ही वाणीनं काही घेऊ नका. नक्की आपल्याला हे ब्रह्मज्ञान पचेल, आपल्याला हे पचेल. कुणी म्हणेल पचेल हो, पण ते मिळालं तर ना.
मिळालं तर मिळतं ते. कुठं ब्रह्मज्ञान मिळतं? कुठल्या दुकानात मिळतं? हा, संतांच्या जवळ मिळतं. कुठं मिळतं? संतांच्या जवळ मिळतं. हे कुठं तरी मिळत नाही, लक्षात ठेवा. हा, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. हा, संतांच्या शिवाय हे ज्ञान कोणीही देऊ शकत नाही. संतच. मग तुम्ही म्हणता ते ब्रह्मज्ञान संपादन करा. ज्या अर्थी तुकोबराय द्यायला प्रवृत्त झालेत, म्हणजे तुकोबराय प्रसन्न झालेत का नाही? मग तुकोबराय प्रसन्न झाले, देण्याकरता प्रवृत्त झालेत. फक्त अडचण एवढीच आहे, घेणाऱ्याचं पात्र चांगलं पाहिजे. घेणाऱ्याचं पात्र चांगलं पाहिजे. संत देण्याकरता ज्ञानोबरा या भूतलावरती आले, तुकोबरा या भूतलावरती आले, नामदेव महाराज या भूतलावरती आले, नाथ महाराज भूतलावरती आले. कशा करता? संसार करायला. जगाला हे ज्ञान देण्याकरता आले. आम्हाला घेता आलं नाही का? आपलं पात्र चांगलं नाही ना. आपलं पात्र चांगलं नाहीये, म्हणून संतांनी सांगितलं ते पात्र शुद्ध करा. आणि ते पात्र शुद्ध करण्याकरता एक भगवंताचं नामच घ्यायचं. कधीपासून? उठल्यापासून झोपेपर्यंत. बरोबर आहे? आणि झोपेपासून उठेपर्यंत. जन्माला आल्यापासून जन्माचा शेवट होईपर्यंत एक भगवंताचं नामच जीवनामध्ये आपण करायचं आहे. आणि ते जर आपण नाम घेतलं तर त्या नाम साधनेने आपला अधिकार प्राप्त होईल. आणि त्या अधिकाराचा परिणाम संतांनी दिलेले हे ज्ञान आपल्या जीवनामध्ये पचेल. त्या ज्ञानाचा परिणाम होईल. असं हे ज्ञान आहे, असा हा रस आहे. महाराज म्हणता सेवन करा, त्याचं सामर्थ्य आहे. तुम्हाला हे जर सेवन केलं तर बाकीच्या निवृत्ती करता तुम्हाला काही करावं लागणार. भवरोगायशे जाय आणि काय शुल्लके. शुल्लक जे रोग आहे ते जातील. महाराज म्हणतात एवढा मोठा रोग जातो, सामान्य रोग राहतील का? ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख राहत नाही. ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्याला सामान्य रोगाचं दुःख राहत नाही. का? तो देहावरतीच राहत नाही. तो देहावरतीच राहत नाही. त्याच्याकरता त्याला काय प्रयत्न करावा लागत नाही. महाराज म्हणतात एक भगवंताच्या नामाने जीवनामध्ये घडू शकतं. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले, ऐशे विठोबाचे नाम, ऐशे विठोबाचे नाम, ऐशे विठोबाचे नाम, ऐशे विठोबाचे नाम, उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे जन्म, ऐशे विठोबाचे नाम, ऐशे विठोबाचे नाम, ऐशे विठोबाचे नाम, ऐशे विठोबाचे नाम, सुटे भवरोग संचित क्रियमान भोग, ऐशे विठोबाचे नाम, उच्चारिता खंडे जन्म भवरोगायशे जाय, अनेक काय शुल्लके, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न शेवी. महाराज म्हणतात या साधनेतून आपल्याला हे प्राप्त होईल. म्हणून तुम्ही
कुठला विचार करू नका. नवे नवे महाराज म्हणतात तुमच्या जीवनामध्ये कुठलीच बाधा आता तुम्हाला होणार नाही. कुठलीच बाधा. बरं का, लोक म्हणतात भूताची बाधा. भूताची बाधा आहे का हो? आहे बरं का, आहे. ज्या अर्थी संतांनी वर्णन केले त्या अर्थी पळे भूत बाधा भेने ते. म्हणजे या साधनेने आपल्याला व्यवहारातली सुद्धा कुठली बाधा होणार नाही. भूताची बाधा अनेक कदा भूतांची तुका म्हणे नोहे बाधा एक. जर ते ब्रह्मज्ञान जीवनामध्ये ब्रह्मरस जीवनामध्ये जर प्राप्त झाला तर महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये कशाची बाधा कोणत्याच प्रकारचं दुःख आपल्या जीवनामध्ये शिल्लक राहणार नाही. फक्त पण आहे पथ्य नाम. एक त्या भगवंताचं नाम आपण जीवनामध्ये स्वीकारलं पाहिजे. आणि तर ते जीवनामध्ये स्वीकारलं तर महाराज म्हणतात नक्की आपल्या जीवनातलं हे दुःख जाईल. म्हणून काय करा, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न शेवे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ब्रह्मरस घेई काढा जेणे पिडा वारेल पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न शिवी भवरोगाय शेजाय अनेक काय शुल्लके तुका म्हणे नोहे बाधा अनेक कदा भूतांचे पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न शिवी. वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीचा अभंगाचा विचार काही अंशाने आपल्या समोर माझ्या मतीप्रमाणे प्रगट करण्याचा प्रयत्न केला. काही प्रवचन कीर्तनातून आपण जे काही श्रवण केलं जे योग्य आहे ते श्री गुरूंच्या सान्निध्यामध्ये श्रवण केलेलं आहे. त्याचा आपण जीवनामध्ये योग्य आहे ते श्री गुरूंचा जीवनामध्ये स्वीकार करा. आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचे शब्द या वाणीतून आले असतील ते खास माझ्या इथे माझे मला परत करा. माणसं जाताना पाया पडून जातात बरं का. कशा करता महाराज तुमचं 2 तास ऐकलं हे तुमच्या जवळच राहू द्या. फक्त चांगलं तेवढं घेऊन जा आणि चुकीचं तेवढं मात्र देऊन जा बरं का. माझ्यावर आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी संत श्री नामदेव महाराजांच्या चरणी समर्पित करून एवढंच मागायचं की ते पचवण्याकरता जे आमच्या जीवनामध्ये साधना घडायला पाहिजे त्या साधनेला आम्ही कमी पडतोय बरं का. तर आमच्या जीवनामध्ये अशी साधना उत्तर घडो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ. नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई.